रेवा. अभिनंदन रेवा भारद्वाज. रेवाने मागे वळून बघितले तर नवरा हातामध्ये एक गुलाबाचे फूल आणि कॉफीचा मग घेऊन उभा होता. तिने हसूनच विचारले, पूर्ण नावाने कधीपासून हाक मारायला लागलास? आणि आज फूल वगैरे काही विशेष? विसरलीस ना, उद्या तुझी 100वी मुलाखत आहे आणि म्हणूनच आधीच तुझे अभिनंदन. रेवाच्या चेहऱ्यावरील आश्चर्य टिपता टिपता नवऱ्याने कॉफीचा मग पुढे केला. रेवा भारद्वाज, एक प्रसिद्ध मुलाखतकार, मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. तरुणपणी पत्रकारितेने झपाटलेली होती. मेन स्ट्रीम रिपोर्टिंगमध्ये इंटरेस्ट असलेली, पण ती तिच्या कधीच वाट्याला आली नाही. मग नाईलाजाने मुलाखत घेणे तिच्या वाटेला आले. सुरुवातीला नाखुशीनेच तिने ते स्वीकारले होते, पण आता हळूहळू तिला ते आवडू लागले. मान्यवरांना भेटण्या अगोदर त्यांच्याविषयी सखोल अभ्यास ती करत असे. व्यक्तिशः जाणून घ्यायचा प्रयत्न ती करत असल्यामुळे तिचे प्रश्नसुद्धा थेट, रोखठोक आणि मुद्देसूद असत. कॉफीचा घोट घेता घेता ती नवऱ्याला म्हणाली, कळलेच नाही कधी मी एवढ्या मुलाखती घेतल्या आणि तुला हे सर्व लक्षात आहे? पहाटे लवकर तयार होऊन रात्री काढलेल्या नोट्स घेऊन पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी ती निघाली. खाली गाडी तयारच होती. तिला आरामात बसून जायचे होते. एका सुप्रसिद्ध सिनेसृष्टीतील कलाकाराची मुलाखत घ्यायला ती निघाली होती. खरे तर यापूर्वी कधीही मुलाखतीला निघताना तिच्या मनात त्या व्यक्तीविषयी, त्यांच्या जीवनपटाविषयीचे अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत असत. पण आज तसे काहीच होत नव्हते. कसलेही टेन्शन नव्हते, एन्झायटी नव्हती. आज तिचे मन अंतर्मुख झाले होते. तिला विश्वासच बसत नव्हता की तिच्या कारकिर्दीतील 100वी मुलाखत घ्यायला ती निघालेली आहे. आत्तापर्यंत आपण अनेक लोकांना बोलते केले आहे. त्यांच्या आकांक्षा, अपेक्षा, कारकीर्द जाणून घेतलेली आहे. पण आजपर्यंत एकानेही तू कोण आहेस, तुला काय हवे आहे, काय करायचे आहे, असे कधीच का विचारले नाही? कधीच कोणाला आपल्याविषयी प्रश्न पडला नसेल का? साध्या सिंपल लोकांविषयी कधीच कोणाला प्रश्न पडत नाहीत का? किंवा मला स्वतःलाही स्वतःविषयी प्रश्न पडलाच नाही. खरंच कोण आहे मी? काय आहे माझे अस्तित्व? अचानक ती एका वेगळ्याच विश्वात हरवून गेली. मॅडम, चहा घ्यायचा का? अशा ड्रायव्हरच्या प्रश्नाने ती जागी झाली. चहा? हो हो, चहा घेऊयात ना. म्हणून ते चहासाठी थांबले. चहा घेऊन ते पुढे निघाले. गाडीच्या वेगापेक्षा तिच्या मनानेच जास्ती वेग घेतला होता. प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली होती तिच्या मनामध्ये. कोण आहोत आपण? कुठे चाललो आहोत? आणि कशासाठी करतोय एवढी धडपड? कुटुंबासाठी? स्वतःसाठी की जगाला दाखवण्यासाठी? तिने स्वतःला डायव्हर्ट करायचा बराच प्रयत्न केला. उगाचच ड्रायव्हरशी काहीतरी गप्पासुद्धा मारून झाल्या, पण थोड्याच वेळ. पण अजून एक प्रश्न आलाच. काय आहे माझे अस्तित्व आणि मी समाधानी आहे? दुसऱ्या क्षणी परत विचार आला, का समाधानी नसावे मी? चांगली 100वी मुलाखत घ्यायला चालले आहे मी. इट्स अ बिग अचीवमेंट रेवा. स्वतःशीच ती पुटपुटली. स्वतःलाच समजावण्याचा बराच प्रयत्न ती करत होती. तात्पुरते तिला बरेही वाटले. थोड्याच वेळात ती मुंबईला पोचली. तिच्या टीमने तिचे स्वागत केले. सर्वांनी तिचे अभिनंदन केले. मुलाखतसुद्धा छान झाली. बाकीची उरलेली कामे आटपून तिने परतीचा प्रवास सुरू केला. घरी आल्यानंतरही उरलेला दिवस छान गेला. रात्री जेवण करत असताना तिने नवरा आणि मुलीला दिवसभरातला सर्व वृत्तांत दिला. तिची मुलगी रमा 11वीमध्ये शिकत होती. तिने गप्पा मारता मारता रेवाला विचारले, आई, मी सावनीसोबत गरुडेश्वरला जाऊ का ग? रमाची सुट्टी चालू होती. ट्रिप्ससाठी देवस्थानला भेट द्यायला रमा विचारते आहे याचे खूप आश्चर्य वाटले रेवाला. तिने विचारले,
गरुडेश्वरला म्हणजे गुजरातला ना? अचानक तिथे का? अगं सावनीचे आजोबा आहेत ना, ते नर्मदा परिक्रमा करत आहेत. चालत, एकटेच आणि त्यांच्यासोबत घरातले किंवा ओळखीचे कोणीही नाही. आणि विशेषतः महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वय 80 आहे. त्यांनी मागच्या वर्षी परिक्रमा सुरू केली होती. तेव्हापासून त्यांनी घरातल्या कोणालाच संपर्क केला नाही. पण त्यांनी सांगितले होते, की जर मी जगलो वाचलो आणि गरुडेश्वरला पोहोचलो, तर मी तुम्हाला फोन जरूर करेन. मग तुम्ही मला भेटायला या. म्हणून सावनी तिच्या कुटुंबासोबत जाणार आहे आणि ती मला सुद्धा चल म्हणते आहे. रेवाला ते ऐकून खूप छान वाटले आणि तिने लगेच परवानगीही दिली. रमाने परत पुढचा प्रश्न केला. आई, तुला माझ्या आणि सावनीसोबत यायला जमेल का ग? रेवाने काहीही आढेवेढे न घेता कामाचे स्केड्यूल बघून सांगते अशी काही कारणं न देता ती लगेचच तयार झाली. तिला स्वतःलाच आश्चर्य वाटले. आधीच सावनीचे कुटुंबीय गरुडेश्वरला पोहोचणार होते. 2 दिवसांनी रेवा, रमा आणि सावनीला घेऊन पोहोचणार होती. रमाने विचारले, आई, तू लगेच कशी काय ग तयार झाली आमच्याबरोबर यायला? तुला काय त्या आजोबांची मुलाखत वगैरे घ्यावीशी वाटतेय की काय? नाही ग, मला सुद्धा गरुडेश्वर बघायचे आहे आणि त्याचसोबत सावनीच्या आजोबांनाही भेटायची इच्छा आहे. खरे तर तिला स्वतःलाच माहीत नव्हते आपण कसल्या ओढीने चाललेलो आहोत. गरुडेश्वरला पोहोचल्यावर सावनी आणि रमा तिच्या कुटुंबियांसोबत आजोबांना शोधू लागले. रमा तोवर दत्त मंदिरात गेली. बराच वेळ डोळे मिटून शांत तिथेच बसून राहिली. नंतर तिने वासुदेवानंद सरस्वतींच्या समाधीचे दर्शन घेतले. तिथेच डोळे मिटून शांत बसून राहिली. तिथून तिला उठावेसेच वाटत नव्हते. इथे ना असेच होते. आपण स्वतःला विसरून जातो. फार भारावलेली जागा आहे. असा धीर गंभीर आवाज तिच्या कानावर पडताच तिने डोळे उघडले. बघते तर एक कृश, वयस्कर, पांढरेशुभ्र दाढी वाढलेले आजोबा हात जोडून उभे होते. रेवाने हसून त्यांनाही हात जोडून नमस्कार केला. तुम्ही रमाच्या आई ना? या त्यांच्या प्रश्नाने रेवा चकितच झाली. मी सावनीचा आजोबा, असे म्हणताच रेवा उठून उभी राहिली. मी रेवा भारद्वाज, रमाची आई, असे म्हणून ती त्यांना वाकून नमस्कार करणार तोवरच त्या आजोबांनीच तिला वाकून नमस्कार केला. रेवा एकदम दचकली. ती म्हणाली, आजोबा, तुम्ही मोठे आहात, तुम्ही मला का नमस्कार करताय? तेव्हा ते म्हणाले, मी तुला नाही करत आहे. तू जिचे नाव धारण केले आहेस ना, त्या शक्तीला, मा नर्मदेला मी नमस्कार करतो आहे. अगं रेवा म्हणजेच नर्मदा. हे ऐकून रेवाच्या अंगावरती रोमांच उभा राहिला. तिला त्या क्षणी काय बोलावे काही सुचेना. सर्व जणांच्या गाठीभेटी झाल्या. आजोबांचा नित्य नर्मदा माईचे पूजन झाले आणि ते आता सर्वांशी गप्पा मारू लागले. बाकी सर्वजण खानपानासाठी गेल्यानंतर रेवाने आजोबांना एकटे गाठले. तिच्या मनामध्ये एक प्रश्न खूप वेळ घोळत होता. रेवाने आजोबांना प्रश्न विचारला, काका, तुम्हाला का करावीशी वाटली परिक्रमा? रेवाने या अगोदर नर्मदा परिक्रमेवरती बरेच वाचन केलेले होते, त्यामुळे तिला थोडीफार कल्पना होती. पण या वयात त्यांना का परिक्रमा करावीशी वाटली हे तिला जाणून घ्यायचे होते. आजोबा हसले आणि म्हणाले, खूप उशिरा सुरू केली ग, पण व्यायाम मी आधीपासून करत असल्यामुळे माझी तब्येत तशी चांगली आहे. पण म्हणतात ना, आयुष्यात कधी कधी जाग खूप उशिरा येते आणि या आयुष्यात कशामागे पळतो आहे हे न कळताच इतकी वर्ष गेली. वय वाढले पण समज कधीच आली नाही. आयुष्यात जगण्यासाठी लागणाऱ्या सुखसोयी मिळवण्यासाठी खूप धडपड केली आणि ती त्यावेळी गरजेचीही होती.
70मध्ये आयुष्याच्या सर्व जबाबदाऱ्या संपल्या. त्यानंतर संसारातून अंग काढून घेता येणे गरजेचे असते, पण ते त्यावेळेला केले नाही. सर्व सुख पायाशी लोळण घेत होते. मुलं, मुली, नातवंडे, छान सुखी परिवार मिळाला मला. आयुष्यात कष्टही खूप केले, पण सुखसंपत्ती मिळाली, पण मनाला समाधान नाही मिळाले. मी कोण आहे? काय करतो आहे? काय आहे माझे अस्तित्व? असे प्रश्न सतत पडत राहिले. हे ऐकून रेवाला छातीत धस्स झाले. तिला वाटले तिचे विचार काकांच्या तोंडातून बाहेर पडत आहेत. आयुष्यभर मोह, माया, अहंकार, नको असलेले अनेक संस्कार गोळा केले. मनाला जाग आली आहे तर इथेच ते वेळेत सोडायला हवे. इतका गुरफटलो आहे त्यात की हा मायाजाल तुटता तुटत नाही आहे. मनावरती प्रचंड ओझं आलं होतं. खूप वाचन केलं, मेडिटेशन करायचा प्रयत्न केला. कशाचाही उपयोग होईना. अंतर्मुख व्हायला हवे. मन आणि शरीर दोन्हीलाही तप हवे आहे आणि त्यासाठी सर्व काही सोडून काहीही जवळ न बाळगता नर्मदा माईची परिक्रमा करणे हाच एक उपाय मला सापडला. रेवाने विचारले, मग आता कसे वाटते आहे तुम्हाला? मनाला शांती आणि समाधान मिळत आहे, पण अजून मोह माया सुटलेली नाही. इतके दिवस घरच्यांशी संपर्कात नव्हतो, पण मायेने एका मोहाच्या क्षणी घरच्यांना भेटायला बोलवले. खूप चिवट असते ही मोहमाया, सुटता सुटत नाही. आता या क्षणी वासुदेवानंदांच्या समाधीजवळ तेच ठरवायला आलो होतो. त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. मग काय ठरवले तुम्ही? रेवाने विचारले. यापुढील आयुष्य हे परिक्रमेतच घालवणार आहे. शेवटचा श्वास चाले तोपर्यंत. बघूयात किती संस्कार जडतात ते. त्याच वेळेला तू भेटलीस रेवा. मला वाटले नर्मदा माईनेच मला दर्शन दिले आहे तुझ्या रूपात, की मी तुझ्या बरोबर आहे. आता मी मनावरती आलेले ओझे दूर करून आनंदाने पुढचा प्रवास सुरू करणार आहे. चल मी निघतो. अहो, पण तुम्ही घरच्यांना एकदा लास्ट टाइम भेटून सांगणार नाही का? तू माझी परीक्षा घेते आहेस का? जे पाश तोडायचा प्रयत्न करतो आहे, इतका झगडतो आहे, त्यात तू मला परत अडकवायचा प्रयत्न करू नकोस. माझा निर्णय तूच आता सर्वांना सांग, असे म्हणून ते निघाले. मग रेवाने मोठ्याने हाक मारून त्यांना विचारले, मला परत कधी भेटाल? परिक्रमेतच भेटू, असे म्हणून त्यांनी भरभर पावले उचलली. काका पुढे गेल्यावर तिच्या मनाला खरं तर हुरहुर लागली, पण एक आस्मिक आनंदही मिळाला. घाटाच्या पायऱ्या उतरून ती नर्मदा माईजवळ आली. ओंजळीमध्ये पाणी भरून घेतले. मनात काहीतरी म्हणून तिने परत ते पाणी सोडून दिले. रेवा म्हणजेच नर्मदा, असे काकांचे वाक्य तिच्या कानात घुमत होते. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती आणि स्वतःचे अस्तित्व कुठे शोधायचे हेही तिला आता कळाले होते. आणि अत्यंत आनंदी मनाने, उत्साहात ती घाटाच्या पायऱ्या हळूहळू चढू लागली.